ना. दिसत पण कोण आहे तोंड पण नाही दिसत. चला बासला सुरुवात. पहिला बॉल आपण पाहिला तर हाताळला जाते कल्पेश आणि त्यांच्या समवेत पण बघतोय जोडी सारंग. दोन बंधू आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर जर बघितलं तर नंबर 1 चा बॉलर आपला पाहायला मिळतोय जयेश जयेश पवार यांना आपण पाहतोय जो पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि त्याच्या हातामध्ये पण बघितलं तर मग हाफ स्पर्ल सोपवलेला आहे. इकडे ये ना तू. बॉलर कोण आहे तोच आहे का? जयेश आहे जयेश. जयेश पवार यांना पण पाहिलं तर मग मांडांड्रे पॉवर प्ले मध्ये ओव्हर फेकण्यासाठी बोलवलं गेलंय. दोन आघाडीचे खेळाडू बघतोय आपण. या खेळाडूंमध्ये सारंग आणि कल्पेश. एक लेफ्ट एक राईट. सारंग सापटे पण पाहिलं तर एक रायझिंग प्लेयर्स पाहतोय आणि हा बॉल खेळलाय चांगल्या रीतीने. बॅटवर घेतला एका टप्प्याने. बॉलला मात्र ओव्हर ऑफ दी रोप फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. चार्जेबल स्ट्रोक देऊन जाईल 4 धावा. सारंगच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार स्ट्रोक चौकार. सुरुवात आपण बघितली तर ज्याप्रमाणे झाले फलकावर 5 रन्स आणि सारंगने काय सुंदर सुरुवात या मैदानामध्ये केली आहे 4 या मोठ्या आकड्याने. जयेशचा बॉल होता थोडासा मागे गेले. बॅकलिपला मात्र आपण बघितलं तर चांगल्या प्रकारे वापर केला. बॉलला खेळला गेलाय. स्कोरिंग झोन आहे तिकडे. धावा मिळतील सारंग आणि कल्पेश यांना. हे दोन बंधू पण बघितलं तर मग या मॅच मध्ये कशा प्रकारची खास करून मांडंट्री पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये खेळ करताना पाहायला मिळतील. फलकावर 7 धावा झाल्यात. बॉल फेकून झालेत आपण पाहिले तर 3. होली क्रॉस घोडबंदर विरुद्ध पाहतोय आपण गावदेवी स्पोर्ट चिंचोटी. थोडेसे आमचे डीजे ऑपरेटर देखील भरकटलेत त्यामुळेच अचानक ऑन मार्च मध्ये गाडी येत आहेत. थोडंसं नियंत्रण ठेवा. हॉली क्रॉस घोडबंदर टीम बघतोय आपण तर मग ज्याप्रमाणे पॉवर प्ले ओव्हर मध्ये अपेक्षा त्यांची असेल चांगली बॉलिंगची नाही. हा खराब बॉल दिसू शकतोय आणि हो पंच संतोष वळवी सर म्हणतायत खराब आहे आणि खराबच राहणार आहे. वाईड मिळेल आणि वाईडने एक्स्ट्रा रन्स मिळेल. आणि गावदेवी स्पोर्ट्स टीमला पण बघितलं तर या मैदानामध्ये छान खेळती आहे. या मैदानामध्ये छान रेकॉर्ड्स देखील आहे त्यांचा पण आज तो कायम ठेवावा लागेल. समोर ओव्हर पिच होता. खेळला गेला गॅपमध्ये बॉल थांबेल का तर नाहीये. काय सुंदर फटका आपण पाहिला. स्टेट हिट मात्र आपण पाहिलं. ईशान किशन स्टाईल मध्ये केलेला ड्राईव्ह फटका देऊन जाईल 4 धावा. सुंदर फटका आपण पाहिला. पुढे आले स्टेप आउट झाले होते आणि पूर्णपणे आपण पाहिलं तर मग खाली क्षेत्र कारण की अपुरा संघ आहे. 1 शॉटने मात्र सध्या तरी खेळतोय. चांगला फटका पुन्हा खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. मिलिंद आहे तिथे. बॉलला मात्र आपण पाहिलं तर फील्ड करतील. धावा मिळतील आपण पाहिलं तर मग संघाची टोटल पाहता पोहोचली गेली आहे 13च्या घरामध्ये आणि 13 झाले आहेत आणि आतापर्यंत बघितलं तर 5 चेंडू देखील फेकून झालेले आहेत. विश्लेषण करायचं झालं तर पार्टनरशिप छान झाली आहे. सारंग याचा कौतुक करावं लागेल कारण की 4 मध्ये 11 धावा त्यांनी आपण पाहिलं तर मग बनवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. कल्पेश स्ट्रायकरकडे आता हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. कट करण्याचा प्रयत्न. जयेश अपील मागतात तिकडे परंतु नाही. पंच म्हणतात नाहीये. चांगला बॉल. पहिल्या ओव्हरचा स्पेल कंप्लीट झाला. बघा बॅकफुटला गेले होते. लेट कट करण्याचा प्रयत्न होता आणि तो अपयशी होताना पाहायला मिळालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आपण पाहिल्या तर ह्या 13 पाहायला मिळतात. चला आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे जो आदेश आपण देऊया. अनिकेतजी महाळे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हा पुरस्कार. अनिकेत या. आदेश वळवी आपण बघतोय किंवा आज 2 मॅच कंटिन्यू जिंकल्या गेल्यात. पाहू शकते आपण मेडल्स. नितेशजी कदम साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेलं मेडल्स. त्यानंतर संदेश विठ्ठल पवार यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली ट्रॉफी. त्यानंतर क्रांतीवीर बिरसा मुंडा
ग्रुप सातिवलीच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली केळी आणि अनिलजी गडकरी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली एक कोल्ड्रिंकची बॉटल. ही मॅन शक्तिमान म्हणजेच आदेश फिटनेस आपण पाहिला. आता नक्कीच आपण पाहिलं जिम लवर आहेत. आपण पाहिलं तर मग हां अंपायर्स स्क्वॉडला का अंपायर्स जे मागे प्रेक्षक बघा आहेत ना ते इथे बसलेले आहेत. त्यांचे पाय आलेत आतमध्ये मागे मागे विकेट किपरच्या मागे. त्यांना वॉर्निंग करा बाहेर जाण्यासाठी. जर ऐकत नसतील ना तर मग तुषार बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय नंबर 2 तुषार आलेत आता बॉलिंग करण्यासाठी घोडबंदर टीमच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्यात. तुषार बॉल फेकताना पण पाहिलं तर मग थोडंसं आपण पाहिलं तर त्यांचा जो लेंथ होता ना तो गती कमी आणि टप्पा मात्र आपण पाहिलं तर चुकीचा आणि त्यामुळे दिशा चुकीची पाहायला मिळेल. 14 धाबा या पाहतोय आपण फलकावर. तुषार यांच्याकडे आपण पाहू शकतोय तर मग बॅटिंग बॉलिंग करू शकतायत परंतु आता ते करून दाखवावे लागेल त्यांना. सध्या तरी बॉलिंगचा क्रम आहे. महेश मोहिते विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहतोय. होलक्रॉस घोडबंदर टीम वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण पाहिला भरपूर काळ भरपूर वर्ष भरपूर पर्व झाली खेळते आहे परंतु नेमका स्पर्धा खेळते. परंतु या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं तर ते खेळण्यासाठी आज आपल्याला रेडी पाहायला मिळाली आहे परंतु त्यांच्याकडून चांगल्या खेळायची अपेक्षा. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केला जातोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत तर फील्ड करतील बॉलला. विश्लेषण केलं तर मग सारंग आणि कल्पेश दोन पहिले पण तर हे भाऊ आहेत स्वर्गीय ज्ञानेश्वरजी सापटे यांचे 2 सुपुत्र परंतु इम्प्रेस केलंय सारंगने खास करून. कारण की रायझिंग प्लेअरमध्ये आपण पाहिलं ना तर सारंगने ज्याप्रमाणे कमबॅक केलंय कारण की कल्पेश यांचा रोल हा आपण डेफिनेटली नेहमीच मोठा पाहिलाय परंतु त्याला एक तोड आणि आपण पाहिलं त्याला एक जोड म्हणजेच आपण पाहिलं तर हवा आहे ना लेफ्ट आणि राईट. खास करून राईट तर भरपूर आहे परंतु लेफ्टचा कॉम्बिनेशन बनवणं आणि त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो मग रायझिंग प्लेअरमध्ये सारंग यांना आपण येणारा अपकमिंग स्टार म्हणून सारंग यांना पाहतोय आपण नॉन सेकंडकडे. तुषार यांचा बॉल अपरकट करण्याचा प्रयत्न बॉल उंच उडालाय. फिल्डर आले होते पोहोचले नाहीये पण 2 धावा मिळतील. कल्पेश बागपुटला आपण पाहिले तर स्ट्रॉंग प्लेअर आहेत कारण की भरपूर आपण पाहू शकतो क्रिकेट कल्पेश खेळतात आणि जवळजवळ जी सुरुवात त्यांच्या क्रिकेटची झाली होती ना आपण पाहिलं तर मग लेदर क्रिकेटने आणि त्या लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव त्यांना मिळाला आणि तो टेनिस क्रिकेटमध्ये त्याने वापरला देखील आणि कदाचित त्याचा भरपूर फायदा येणाऱ्या काळामध्ये होतोय. आता रेंजमध्ये बॉल आहे सुंदर मात्र आपण पाहिलं टायमिंग साधलाय बॉलला टक्कन उडवलाय. हाय हॅलो टाटा गुड बाय बॉल निघून चाललाय मिड विकेट सीमारेखा पार षटकार. खूप खूप धन्यवाद डीजे. आज आमच्या बाजूने जयेश मांगेला आहेत आणि त्यांचा वाढदिवस आहे त्यांना देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. म्हणजेच आपण बघू शकतो की वाढदिवसाचा नक्कीच आपण बघितलं तर तो काळावधी आहे म्हणजे बुधवारी त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनी आत्ताशी सुरुवात केली त्यांना ऍडव्हान्स मध्ये आम्ही शुभेच्छा दिल्यात. मैदानाच्या आतमध्ये 23 धावा फलकावर अपील केली आहे. एज मोठा आहे आणि कल्पेशने देखील रस्ता पकडलाय. षटकार आला तुषारवर परंतु त्याने विकेट मिळवून दिली आहे मोठी. विकेट कोणाची तर कल्पेश इनफॉर्म बॅटरची आणि मोठा धक्का दिला गेलाय गावदेवी चिंचोटी पाटीलपडा टीमला. बघा कल्पेश साठी आपण बघितलं तर ही जी लेंथ होती ना एवढी देखील चांगली नव्हती कारण की त्यांची आवडती लेंथ होती. या लेंथवर आपण प्रत्येक वेळा पाहिलं तर मोठे फटके खेळतात ते थोडासा एक्स्ट्रा बाउन्स त्यामुळेच आपण पाहिलं की मग कल्पेश हा फटका खेळण्यामध्ये आपण पाहिलं तर थोडे असफल राहिले कारण की त्यांच्या आवडीचा चेंडू होता थोडा एक्स्ट्रा बाउन्सने बीट केले त्यांना सारंग मैदानाच्या आतमध्ये. आणि करण
करण आलेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु करण यांचा फटका हो अनलकी. कारण की हा फटका आपण पाहिला तर ऑलमोस्ट 4 धावांसाठी गेला असता, परंतु आता मात्र आपण पाहिला तर रोखलेला रस्ता, परंतु पुन्हा झालाय पुरा. असं नाही तर तसं 4 धावा जोडल्या गेल्यात पळून. करण मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर 4 धाव्यांनी टीमचं टोटल वाढलंय, टीमने टोटल पोचलं गेलंय 27-27च्या घरामध्ये. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. 27 धावा फलकावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर थोडंसं टीम मीटिंग. बघा, प्रत्येक संघाला खेळाडूंना पाण्याची जेव्हा गरज असते ना, 2 ओव्हरमध्ये पाणी ऑटोमॅटिकली रेडी ठेवायचं आहे, सांगायला नाही लागलं पाहिजे. कारण की 2 ओव्हरमध्ये प्रत्येक संघाने पाणी घेऊनच जायचं आहे. पाण्याची गरज काय आहे तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. पाणी म्हणजेच हे जीवन. आणि नक्कीच आपण बघितलं तर उष्णतेचं प्रमाण, उन्हाळ्याचं प्रमाण मात्र वाढलं गेलं. जसं मार्चला सुरुवात झाली आहे आणि कडाक्याचं आपण पाहिलं उष्णतेचं प्रमाण वाढल्यानंतर मग पाण्याची गरज आपण पाहिले तर मग प्रत्येक टीम्सने 2 ओव्हर नंतर न सांगता पाणी पोचवायचं आहे. बॉलिंग मार्कवर दमदार मंदार पाहतोय आपण, पाहू शकतोय आलेले आहेत बॉलिंग मार्कवर मंदार, परंतु दमदार सध्या तरी मग सारंग आहेत. कारण यांना देखील पाहिलं पण करण बगली आणि करण अंबाळा. नक्कीच आपण बघितलं तर नाव मस्त आपण बघितलं तर मॅचिंग होतोय. आपण पाहिलं तर मग थोडंसं जे करण अंबाला ते आपण पाहू शकतोय, जे ISPL मोठमोठ्या स्पर्धा घेतात, परंतु या टीमचे हे देखील आपण बघितलं तर करण अंबाला बनवू शकतात. करण मॅच विनर प्लेयर आहेत आणि त्यांच्याकडे जी कला आहे सध्या तरी आपण बघितलं मग कल्पेशकडे लक्ष होतं, आता लक्ष सारंगकडे असेल. अपील केली जाते, पाहू शकतोय आपण गतीने टाकलेला बॉल बॅटरला केलंय बीट. मंदार आहेत एक आणखीन पाहिलं आपण तर उगवते सितारे घोडबंदर टीमकडे. घोडबंदर टीमसाठी आपण पाहिलं तर मंदार देखील खेळ करताना आपल्याला पाहायला मिळालेत, परंतु मंदार यांच्या हातामध्ये आता जो स्पाल आहे ना, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 27 आलेत. हा बॅटवर बॉल आहे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. बॉल मात्र आपण पाहिलं तर वेगाने 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 निघून गेलाय, सीमा रेषा पार. KBM चौकार. पोरिया वेड्या मना डीजे राणी झालो पागल एकदा तो बघना लावला एक गॉगल मी तुझा लवर. स्टायलिश प्लेयर आहेत मिस्टर सारंग आणि आपल्या स्टायलिश अंदाजामध्ये आपण पाहिलं तर एक सुंदर देखना स्टायलिश चौकार. सारंगच्या बॅट मध्ये आपण पाहिलं धाव फलक 31 आणि सारंग पोहोचले 16च्या घरामध्ये. 8 मध्ये 16 म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने आता सध्या तरी फलंदाजी करतायत आणि चांगली गोष्ट आहे गावदेवी टीमसाठी. हा बॉल थोडा पुढे ठेवला, विकेट किपर बीट झालेत महेश. दुसऱ्या बाजूने करण मात्र आपण पाहिले तर मग वेगाने धाव पूर्ण करतायत. पलक झपकता चित्त्याच्या चपळाईने मात्र आपण पाहिले ही रेषा मात्र आपण पाहिले ओलांडली गाठली आहे. स्ट्राईक मात्र मिळवली करणने. आणि बघा एका चांगल्या खेळाडूची निशाणी काय असते हे मग थोडस त्या हवेला देखील निरीक्षण केलं, कारण की त्याने लगेच हातामध्ये आपण पाहिलं तर मग जी माती उचलली गेली आहे आणि तिथून मात्र त्याने निरीक्षण केलं की हवा आता कशी आणि कुठे आहे. सध्या तरी आपण बघू शकतो की त्याच हवेचा आपण पाहिलं तर ओघ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. थोडा आपण पाहिलं तर मग छोटंसं बवंडर. मग यानंतर काय असं काय तुफान येणार की काय अशी सूचना पोहोचवली जाते की काय मैदानाच्या आतमध्ये या छोट्या बवंडरने. बत्तीस धावा फलकावर पाहतोय पण बॉल फेकून झाले तर हवेचा फटका मात्र आपण पाहिला खेळला गेलाय करणच्या माध्यमातून. 2 धावा मात्र मिळतील. होली क्रॉस घोडबंदर टीम पाहिली आपण तर किती धाव संख्येपर्यंत आपण पाहिलं तर मग रोखण्याचा प्रयत्न करेल, कारण की बघा प्लॅटफॉर्म सेट झालाय.
इथे एक चांगला खेळाडू आपण पाहू शकतो. एक अशी चांगली कमी चेंडूमध्ये चांगली जर इथे खेळी करून गेला ना तर हे धाव फलक आहे ना 50 प्लस म्हणजे 55, 52, 53 मध्ये पोहोचेल. अखूट टप्प्याची लेंथ उडवले, फोर्स केलाय, बॉल उंच उडालाय, फिल्डर आले, पोहोचले नाहीये तिकडे. प्रयत्न केले होते की बॉलला कशाही परिस्थितीमध्ये पकडायचं म्हणून पकडायचंच, परंतु पकडता आलं नाही. तत्पूर्वी धावा मिळतील 2. कारण पोहोचले गेले 3 मध्ये 8 वर सारंग खेळतात, 9 मध्ये 16 वर बॉल फेकून झालेत. या ओव्हर मध्ये पण पाहिले तर 5 आणि धाव फलकावर धावा आहेत 36. एक विकेट जो कल्पेशचा मिळाला होता. प्रोजेक्टेड स्कोर बघितला आपण तर मग 51-52 दिसतोय. जर याच सरासरीने धावा आल्या तर मंदार एक बाउंड्री खर्च केलंय, ती पण आपण पाहिली तर मग धावून आपण पाहिली जी येताना पाहायला मिळाली होती. चांगला बॉल पाहतोय आपण, चांगला स्पेल मंदार यांचा. 1 ओव्हर 9 धावा दिल्या आहेत. विकेट मात्र नाही मिळाला, परंतु 3 ओव्हर आणि आपण पाहिले तर मग 36 धावा म्हणजे सरासरी आपण पाहिले आहे ते 12चे. 6 चेंडूचा खेळ आता शेष. 6 चेंडू मध्ये या 36 मध्ये किती भर पडतील आणि किती धावांचं टार्गेट घोडबंदर टीमच्या समोर सेट केलं जाईल हे पाहणार आहोत. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे कडे. चला ऐकूया एक गाणं. धन्यवाद डीजे. आमच्या सोबत आहेत महेश मोहिते आलेत बॉलिंग मार्कवर. आमच्या सोबत आहेत डिबियन स्कोरर जयेश मांगेला आणि भरपूर चांगलं स्कोरिंग करतायत. आज प्रशांत नाही आहेत, आज हर्षल मांगेला आहेत, त्यानंतर कार्तिक मांगेला आणि त्यानंतर डीबीएनचे टॉपचे कॅमेरामॅन मिस्टर प्रीत. पाहू शकतोय बॉल हवेत खेळला होता, फिल्डर थोडेसे लांब राहिले. सारंग एक चांगले खेळ करतायत, त्यांचे इरादे आहेत की या डेट ओव्हर मध्ये आक्रमण करायचं आहे. डीबीएनचे आपण बघितलं तर टॉपचे कॅमेरामॅन मिस्टर प्रीत पाटील किंग म्हणून ओळखले जात आहेत आणि भरपूर चांगलं वर्क त्यांचं. कारण की एकदा पण त्यांनी जागा पकडली तर मग ती जागा सोडत नाहीयेत आणि जोपर्यंत आपण पाहिलं की आपला शेड्यूल पूर्ण होत नाहीये. हलक्या हाताने बॉलला खेळला गेलाय. सारंग आता आपण पाहू शकतोय की प्रेझेंट ऑफ माइंड दर्शवतायत. विश्लेषण करायचं झालं तर धाव 1 मिळेल. महेश मोहिते डेट ओव्हर स्पेशालिस्ट. बघा एकच विकेट गमावलेला आहे. गावदेवी स्पोर्ट्स टीम कडे बॅटिंग स्ट्रॉंग आहे, त्याचा वापर करावा लागेल. कारण मैदानाच्या आतमध्ये जे 4 मध्ये 8 वर खेळतात त्यांना एक चांगली पारी इथून खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण की 50 प्लस आपण पाहिलं तर टोटल उभं करायचं असेल तर. थोडा धीमा टाकला होता महेश यांचा हा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर जातोय. असं म्हणतायत ना, अगर मेहनत आदत बन जाती है ना तो कामयाबी मुकद्दर बन जाती है. मेहनत करो और मुकद्दर के मुसाफिर बनो. बॉल टाकला गेला हा देखील आपण पाहिलं तर मग चांगला होता. डॉट च्या स्वरूपात येताना पाहायला मिळतोय. महेश मोहिते आपण पाहिलं तर मग बॉलिंग मध्ये थोडंसं व्हेरिएशन करतायत, धीमा टाकतायत. थोडंसं आपण बघितलं तर मग स्लो आणि कटर करतायत. त्यामुळे बॅटरला खेळणं आणि बॅटरला बॉलला ओळखून फटके खेळणं तितकं मात्र आपण पाहिलं तर सोपं होत नाहीये. फ्लाईट दिली आहे आता आपण पाहिलं तर मग हा बॉल निरीक्षण करावा लागेल. हो वाईट आहे पंच म्हणतायत, कारण की जास्त फ्लाईट दिली जाते, धीमा गतीने बॉलच्या हाताळणी केली जाते. महेशने आपण पाहिलं तर मग या सीझन मध्ये भरपूर बॉलिंग केली आहे. पुन्हा फ्लाईट दिली आहे, बॉल मात्र उंच उडालाय, झेल निर्माण, परंतु झेल ड्रॉप. झेल सुटला, धावा मिळतील 2. महेश म्हणतात मी करतोय चांगली बॉलिंग पण तुम्ही का चांगली बॉलिंग करत नाहीयेत. आपल्या संघाचा फायदा करायचा आहे, नाही नुकसान, परंतु नुकसान झालंय.
धावफलक 43. वेट केलं होतं शेवटच्या क्षणाला मन बदललं इथे आपण पाहिलं तर करणने. विचार होता व्हाईट बॉलचा इशारा. या ओव्हरमध्ये 3 वाईट आले. 44च्या घरामध्ये 2 बॉलचा खेळ शेष आहे. पुढील मॅच टॉस साठी यायचे 2 कॅप्टन. अखूट डब्याची लेंथ आपण पाहिली तर मग खेळले मिड विकेट क्षेत्रामध्ये. धावा मिळतील आणि धावा घेतल्या जात आहेत 2. जीवदानी स्पोर्ट्स वालीव आणि पीरबाबा स्पोर्ट्स पापडी टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचावे तुम्हाला रिक्वेस्ट असेल. या बॉल नंतर या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. धावफलकावर 46. अक्रॉस गेले बॅटला बॉल मध्ये घेतलाय. बॅट बॉल कलेक्शन सुंदर परंतु अंपायर देतात 2 धावेचा इशारा. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर धावफलकावर धावा झाल्यात 48 आणि 49 धावांचं लक्ष. 49 रन्सचं टार्गेट जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग ही सरासरी 48 झाल्यात आणि 49 लक्ष. बघा बॉलिंग कार्ड आपण बघूया. बॉलिंग मध्ये आपण चर्चा करायची झाली तर जयेश पवार 13 धावा विकेट नाही. तुषार शेलार 14 धावा 1 विकेट मिळाली. मंदार पवारने 9, महेशने 12 खर्च एक्स्ट्रा 6 आहेत. बॅटिंग कडे आपण बघितलं तर जी बॅटिंग कल्पेश 5 मध्ये 9 परंतु सारंग 11 मध्ये 19 आणि करण याने 8 मध्ये 14 केल्यात. त्यामुळेच एक्स्ट्राच्या 6 टोटल आपण पाहिलं तर 48 म्हणजे 12च्या ॲव्हरेजने धावा आल्यात. आता आपण बघितलं तर 12.25 ची सरासरी पाहायला मिळते. सध्या तरी आपण बघितलं तर मग चर्चा होती की 2 टीम्सची परंतु 2 टीम्स पैकी एक टीम दिसते आणि एक टीमचं मात्र आपण बघितलं एक खेळाडू दिसत नाही आहे. त्यामुळेच टॉस आपण पाहू शकतो की थोडासा डिले होईल याच्यामध्ये शंका नाही आहे. कारण की बैकम निलेश सांबरे अँड सांबरे ब्रदर्स सध्या तरी 1, 2, 3 सांबरे ब्रदर्स दिसत आहेत. आणखीन दिसतील कारण की VVPL मध्ये देखील आपण बघितलं की मग निलेश सांबरे यांची चर्चा नक्कीच रंगली गेली होती. काय जबरदस्त आपण पाहिलं तर मग ओपनिंग प्लेयर्स आणि स्टार्ट कन्वर्ट करून दिला होता. आपण बघितलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या एक बेस्ट खेळाडूंपैकी आपण पाहू शकतो. मग सांबरे ब्रदर्समध्ये आपण निलेश सांबरे, संदीप सांबरे यांना देखील आपण पाहू शकतोय. वालीव टीमसाठी नेहमीच टॉप खेळ करताना पाहायला मिळतात. सध्या तरी आपण बघितलं मग वालीव टीमचा देखील रेकॉर्ड आहे या मैदानावर. एक पर्वामध्ये आपण बघितलं ही स्पर्धा त्यांनी नावावर केलेली आहे. एका पर्वामध्ये आपण बघू शकतो की चॅम्पियन राहिलेत या स्पर्धेचे आणि मालिकावीराची सायकल मला तरी वाटते की निलेशने नेलेली आहे एकदा. अरे आज देखील तो विचार असेल. चला फील्ड सेटअप करा. मैदानाच्या आतमध्ये KBM ट्रॉफी आपण पाहिली तर मग 5व्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये आपण वळूया मित्रांमध्ये की पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये येणारा अंतिम 8 मध्ये संघ पहिला आपण बघितला तर MB बागपाडा. दुसरा दिवस तो म्हणजे वाघोबा प्रसन्न भावकळचा संघ. तिसरा दिवस आपण बघितला तर तो राहिला जीवदानी स्पोर्ट्स गिरीज आणि जवळजवळ जो कालचा दिवस चौथा राहिला गेला तो म्हणजेच क्रांतीवीर बिरसा मुंडा सातिवली. कारण की शेवटच्या मॅच मध्ये लो टोटल धावा असं वाटलं होतं की 27 धावा अगदी इझिली चेस होते पण काय कमाल केली किरण चौधरीने. विकेट हॅट्रिक, बॉलिंग, आकाशचं योगदान, कॅचिंग मात्र जबरदस्त आणि आपण पाहिलं तर मग कारनामा केला आणि सातिवली संघाने गड राखला आणि गड जिंकला देखील. परंतु आणखी अर्धी लढाई बाकी आहे. आमच्या सोबत आहेत कार्तिक मांगेला जे भरपूर आपण पाहिलं तर मग चर्चेमध्ये आहेत सध्या तरी आणि त्यात नंतर जयेश मांगेला. आज आपण बघितलं काहीतरी खास अंदाज आहे. मासूम चेहरा आणि घाव करतायत गहिरा जयेश मांगेला आहेत आणि भरपूर आपण बघितलं भरपूर मात्र आपण पाहिलं तर मग त्यांचा वाढदिवस आहे आणि त्याची चर्चा सध्या रंगली. चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये.
नाही आली त्यांच्या लगीन आहे वाटतं ना. कॅन्सल आहे का एंट्री? आज तारीख किती आहे? आज 28. काल होत्या ना लगीन तया. विसरलो सॉरी. सध्या तरी आपण बघू शकतोय महेश आणि मिलिंद ही जोडी आपण पाहू शकतोय. बॉलिंग मार्क वर कल्पेश. पहिला बॉल खेळला गेला इनफिल्ड पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल आपण पाहिला खाली क्षेत्रात आणि धावा पहिल्या बॉलवर जोडल्या गेल्या 2. रुपेश जाधव साहेबांचं होतं शुभागमन या दुपारच्या सत्रामध्ये. काल खास करून आपण बघितलं तर मग सातेवली टीमच्या नक्कीच संघामध्ये आपण पाहिलं तर डगआउट मध्ये खास करून सपोर्टर रोल म्हणून आपण पाहिलं तर मग पूर्ण करताना बघायला मिळाले. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय तर आता सुरुवात झालेली आहे. पहिल्या हा बॉल बघा तिकडे गेलेला आहे. कुठे असतील तर तिथून मात्र बॉल आमच्या मैदानाच्या आतमध्ये पुरवा. भरपूर प्रेक्षक आहेत तिकडे. थोडंसं योगदान मिळालं तर नक्कीच चांगली गोष्ट होईल. देव तुमचं देखील भरं करेल. हा तेच ते भलं मी बोलला ते मला ऐकायला दुसरं काय आलं असेल तर मला नाही माहिती आहे. परंतु इनसाइड आउट इनफिल्डला खेळलेत. बॉल पाहतोय आपण क्या बात आहे. जणू काही हसत नाचत गाजत टन 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 टारा चौकार 4. खूप खूप धन्यवाद डीजे. सध्या तरी आपण बघू शकतो मग डीजे देखील रंगात येताना पाहायला मिळत आहेत. रिक्षाने वाट बघितली जाते. मग कसं काय आता ते माहिती नाही पण परंतु नक्की वाट कोण बघते हा प्रश्न असेल. सध्या प्रेक्षक वाट बघतायत खेळाडू वाट बघतात की आम्हाला खेळायचं आहे आणि आम्हाला जिंकायचं आहे. सोमवारचा दिवस आहे. काल अफाट गर्दी मात्र या स्पर्धेला मिळाली होती. रविवारचा दिवस होता. यावेळेस आपण बघू शकतो की हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळला गेलाय. पुश करो और खुश रहो. कारण की आपण पाहिलं ना तर मग सिंगल धाव आपण बघितलं ना जी बात आपण पाहिली आहे ना तर बनवायची आहे आणि ती मात्र आपण पाहिलं तर बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं तर लक्ष आहे 49चं आणि 49 लक्ष आपण बघितलं तर मग पूर्ण करण्यासाठी विचारधारा आपण पाहिली तर मग नक्की स्पष्ट आहे की महेश याने आपण पाहिलं तर थोडा अंदाज बदलला आहे. मिलिंद स्ट्रायकेनकडे फ्लिक केला इनफिल्डच्या बरोबर शॉर्ट लेगच्या डोक्यावरनं बॉल 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 प्रस्थान सीमारेखा पार येईल के बी एम चौकार 4. खूप धन्यवाद डीजे. जसा म्हणतात ना न हरता न थकता न थांबता प्रयत्न करत राहिलात ना तर कधी कधी नशिबी देखील तुमच्या समोर हार मानते आणि तेच मात्र आपण पाहिला तर प्रयत्न तर करावेच लागतील सर जिंकायचं आहे. बॅकफुटला पंच केला एमपीच्या वरनं पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जबरदस्त फटका अकुटब्याची लेन आणि आपण पाहतोय हा फटका 4 धावेंचा झटका येईल चौकार. खूप धन्यवाद डीजे. चौकार 2 लगातार लगावले. जसं म्हणतात ना नियोजन आधी दाखवायचं नसतं तर वेळ आल्यावर गाजवायचं असतं आणि वेळ आल्यावर जसा खेळ करतोय मिस्टर मिलिंद. 2 मध्ये 8 2 चेंडूला फेस करत असताना 2 चौकाराच्या हॅट्रिक्स वर येताना पाहायला मिळते मिलिंद. खाली राहणारा बॉल कल्पेश ह्यांचा स्पेल आपण पाहिला तर मग अखेरीस कमबॅक केलं परंतु 15 धावांचा हा स्पेल राहिलाय. समोरच्या संघाला जी सुरुवात हवी होती ना ती मिळाली. कारण की बघा 49चं टार्गेट आणि सरासरी आपण बघितले ना तर जवळजवळ 12.25 म्हणजे 12.25ची हवी होती ना ती थोडीशी कमी केली. 15 आल्यात नॉट आउट 15 पार्टनरशिप योग्य झाले. अजून आपण जर बघितलं तर 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आपण बघितलं तर 34 धावांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. चला आपण टॉस देखील करूया.
रुपेश जी जाधव साहेब इथे उपस्थित आहेत आणि रुपेश जी जाधव साहेबांना विनंती करतोय की आपण साहेब या आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. पीरबाबा स्पोर्ट्स पापडी आणि जीवदानी स्पोर्ट्स वालीव, या वालीव टीमचे संगणक कारण बॉलिंग मार्क वर पाहतोय आपण. टॉस झालाय तिकडे टॉस बॉक्स मध्ये पाहुण्यांच्या शुभ असते आणि टॉस जिंकलाय वालीव टीमने आणि काय निवडलंय बॉलिंग. हो काय झालंय थोडस आपण बघितलं होत आहे कारण की उष्णतेचं प्रमाण आणि मग ज्या वेळेला आपण पाहू शकतो की हातामध्ये बॉल पकडणं आणि मग या क्षणाला काय असतं घाम येतो म्हणजे तो हातामध्ये आणि त्यामुळेच जी ग्रीप असते ना ती लूज होते आणि मग अशा वेळेला बॉल सुटला जातो आणि तेच पाहायला मिळालंय. हलक्या हाताने खेळले चिपकेले बॉलला बॉल हवेत आहे परंतु बॉल मात्र आपण पाहिला तर गॅप मध्ये पडलाय आणि निघून चाललाय. सीमा रेषा पार केबीएम चौकार. धन्यवाद डीजे. चौकार आलाय आणि या चौकाराने मात्र महेश मोहिते यांचा आपण पाहिलं तर फॉर्म आलाय. जबरदस्त आपण पाहिलं तर मग खेळ केला जातोय. आता बॉलला आपण पाहिलं तर मग गेट दाखवलं होतं रिलायबल ग्लोरीचं. महेशने ज्या प्रकारे हा फटका खेळला गेला होता बॅटचं फेस ओपन केलं होतं चिप केलं होतं फक्त टायमिंग साधलं होतं आणि सुंदर टायमिंगने हा चौकार दर्शवला गेला. 20 पाहतोय आपण. महेश 4 मध्ये 11 आणि मिलिंद 3 मध्ये 8. 17 चेंडू आणि 29 धावा या जिंकण्यासाठी हव्या असतील. करण बगली या ओव्हर मध्ये एका बॉल मध्ये 5 खर्च करतोय. इथे विकेट हवी आहे. गावदेवी टीमला विकेट शोधावी लागेल मिळवावी लागेल. विकेट टेकिंग बॉल हाताळण्याचा प्रयत्न डेफिनेटली करावा लागेल. लॉफ्ट केला उंच उडालाय बॉल. जेल निर्माण झालाय. जेलची संधी. जेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. 1 शॉट चा इशारा देखील दिलाय. एक अपूर्ण धाव. 1 शॉट चा इशारा पोहोचवला जातोय की ज्याप्रमाणे आपण जर बघितलं इथे विचार केला होता दुसरी धाव घेण्याचा परंतु थोडासा अपयशी कारण की बॅट पूर्ण आली नव्हती. पुन्हा धावेत. आता वैभव नाही सोडणार. याआधी सुटली होती सारंगच्या माध्यमातून आता वैभव होते आणि वैभवच्या माध्यमातून मात्र झेल पकडला गेलाय. राहुलच्या माध्यमातून राहुलने घेतलेली आहे कॅच आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये आता जयेश पवार आलेत. जेपी भिवंडीचा वंडर बॉय म्हणजे जेपी याला आपण पाहतोय. ओ क्या बात आहे. आल्या आल्या दे धडक दे धडक दे धडक आणि 6 ठोकलाय कडक. 6 धावा. खूप धन्यवाद डीजे. आज जबरदस्त इराद्याने आलाय बॅटर जयेश पवार. पावर दाखवली आहे. 27 धावा फलकावर. 14 चेंडू आणि 22 ची गरज.
पुन्हा एकदा आपण पाहिला तर अकोटा टप्प्याची लेंथ आपण बघितली आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळले गेले, फिल्डर आले तिकडे, बॉलला मात्र पकडलं गेलंय, फेकलं गेलंय. धावा मिळतील 2. विकेट हवी होती, 1 विकेट मिळाली, परंतु त्यानंतर जयेश आल्यानंतर त्याने आपण पाहू शकतो की एक षटकाराची कमतरता दिसत होती. कारण की आपण चौकार तर पाहिले होते या इनिंगमध्ये, षटकार नव्हता आणि त्याची देखील आपण पाहिलं जी कमी होती ना ती पूर्ण केली आहे. धावपळकावर 29 धावा लागल्यात, 20 धावांची गरज आहे आणि बॉल शेष आहे 13. फ्लिक केला जातोय, खाली क्षेत्रामध्ये बॉलला खेळला जातोय, बॉल देखील आपण पाहिला तर मग इथे गुंगारा दिलाय, बॉलने फटका छान खेळला, टायमिंग कमाल आणि बॉल निघून गेला सीमा रेखा पार. येताना पाहायला मिळतोय केबीएम 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 चौकार 4. गाभा गाभा पोरी बारीक पासून माझा ताबा, खजरेचा गाभा गाभा पोरी बारीक पासून माझा ताबा. माडाची पती पती भाऊ तुझे सगळी अलुरती, माडाची पती पती भाऊ तुझे सगळी अलुरती. रुपया नाही खिशात ना रुबाब भारी, तुला तर राहून कशी पडलू. मिलिंद स्ट्राईक वाला ना आता, बरोबर आहे ना. आता स्ट्राईकला कोण आहे? मिलिंद आहे ना. जयेश आहे का? काय झालंय मला सांगा. हा बरोबर आहे. इथे आपण बघू शकतोय बॉलिंग मार्कवर वैभव आलेली आहेत. मिस्टेक्स होत आहेत आज. मोठ्या प्रमाणात मिस्टेक्स आहे गावदेवी स्पोर्ट्स टीमच्या थ्रू होताना पाहायला मिळाले आहेत आणि त्याच मिस्टेकमुळे आपण पाहू शकतो की मॅच थोडंसं पण पाहिलं तर जिंकण्याची जी ऑपॉर्च्युनिटी आहे ना ती कदाचित मिस करताना पाहायला मिळतात की काय. नेक्स्ट मॅच चिवदाडी वालीव अँड पिरबाबा स्पोर्ट्स पापडी. 2 धावा जोडल्या गेल्या या बॉलवर. जयेशचा फटका पुन्हा एकदा उंच उडालाय, झेल निर्माण झालाय, फोल्डर पोहोचतायत, झेल ड्रॉप झालाय. आज जणू काही नजर लागली आहे गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा चिंचोटी या टीमला. परंतु बघा की मागच्या काही जवळजवळ एखाद महिन्यापूर्वीचं जर आपण क्रिकेट बघितलं या टीमचं तर एक टॉप खेळ आणि आज आपण बघितलं तर त्यापेक्षा थोडीशी वेगळी टीम दिसते. क्षेत्ररक्षण, बॅटिंग आणि भरपूर काही अशा गोष्टी आज आपण पाहिलं तर त्या निगेटिव्ह दिसत आहेत या टीमकडनं. स्टेप आउट करून खेळलाय, सुंदर फटका, हो फ्लायटेड आहे, सुंदर आणि अति सुंदर, कमाल धमाल, येतोय षटकार 6. धावफलकावर धावा आता आपण पाहिलं तर मग लागलेले आहेत या सिक्सरने. 42, 7 धावांची गरज. 7, 9 मध्ये 7. जयेश जीवनदान दिल्यानंतर जयेशने मात्र आपण पाहिले मग कशाचीच कमी नाही सोडली आहे, कशाचीच आपण पाहिलं तर मग कमी पडू दिली नाही आहे होली क्रॉस टीमला आणि जशी मात्र त्यांनी केलेली बॅटिंग पाहायला मिळेल. एकीकडे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा झेल उडाला होता, कैलास होते तिथे परंतु झेल पर्यंत पोहोचणं थोडंसं पण पाहिलं तर शक्य झालं नाही आहे. 43 धावा झाल्यात पूर्ण, 8 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. मिलिंद कदाचित मग याच ओव्हरमध्ये फिनिश करण्याचा प्रयत्न करतील का सध्या तरी आपण बघितलं तर मग एज आहे तिकडे आणि बॉल आपण बघितला तर मग मागे युटर्न घेतोय, बॉल येतोय इनफिल्डमध्ये. 1 धाव कंप्लीट होईल. जयेश यांनी आपण पाहिलं शांतीमध्ये आपण पाहिलं तर मग मोठी क्रांती घडवली. हो 6 मध्ये 18 वर पोहोचलेत. मिलिंद 5 मध्ये 13, 7 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. 7 आणि 5 मात्र आपण पाहिलं यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये होतोय फलंदाजाचा घात. जयेश पवारची पॉवर मात्र कमी पडली या क्षणाला आणि झालेत बाद. परंतु मॅच मध्ये आपण पाहिलं हे विकेट मॅच मध्ये गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा कमबॅक करेल का या विकेटने, पाहूया नेमकं घडेल काय. कारण की इथे आपण पाहिलं तर आत्ता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजेच 5 धाव्यांची.
गुलाम किस्तीच हो बेस. खूप खूप धन्यवाद तुझे. तुषार आलेत मैदानाच्या आतमध्ये 6-5. परंतु 6-5 आहे, आपण एका बाजूने विचार नाही करू शकत. मग अशी जेव्हा परिस्थिती येते ना, मग बापाण्याचं मैदान आठवावं लागेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं संघ आठवावं लागेल. बोलींचा काय करामती केली होती गोलंदाजी, आणि ज्याप्रमाणे तो मॅच आपण पाहिला पराभवाच्या दिशेनं मात्र खेचून आणला होता, आणि तो मॅच जिंकत या संघाने फायनलमध्ये आपण पाहिलं तर मग एंट्री केली होती. अशा स्थितीतून मात्र आपण पाहिलं तर मॅच फिरवली होती. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय सारंग आलेत. संकेत आहे का? संकेत आहेत. थोडंसं आपण बघितलं तर मग हा डेफिनेटली संकेत आहेत, आणि रेग्युलर बॉलिंगमध्ये आपण पाहू शकतो संकेत यांना. संकेत आपण पाहिले तर मग त्यांच्याकडे देखील गोलंदाजीची कला आहे, आणि कलेचं कलाकार. खेळलाय बॉल, ओ मिस्टेक झाली आहे. कॅच आला होता आणि तो सुटला. आता कल्पेशांचं रिॲक्शन बघा, दिसून आलंय काय नेमकं झालंय. का कॅच पकडला नाही या? कारण की हा कॅच पकडायला हवा होता, कारण की या कॅच मुळे आपण मॅच मध्ये आला असतो. बघा आपण पाहू शकतोय कल्पेश थोडेसे नाराज होत आहेत तिकडे. 5 चेंडू आणि 4 धावा. थोडंसं आपण पाहू शकतो. मग संकेतची इथे काय चुकी होती? त्याने आपलं काम केलं होतं, परंतु क्रिकेटच्या पटलावर ना या गोष्टी असतात ना, जाणीवपूर्वक कोणी करत नाहीये मित्रांनो, त्या देखील घडत असतात. कारण की फिल्डरने तर प्रयत्न केले होते की त्याचं मन हेच होतं मी पकडणार, परंतु ती पकडता आली नाही, निसटली. आता पुन्हा हवेत आहे. 2 शतरक्षकाच्या मध्ये पडले. धावा 2 मिळत आहेत, 2 मिळत आहेत, आणि कदाचित आपण पाहिलं तर 3री धावेचं मन बनवलं गेलं. बॉलची पैकी खराब आले. 3 मिळाल्यात आणि 4थी आता मिळेल की काय 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 काय. आणि हो 4 धावा इथे आपण पाहिल्या तर पूर्ण केल्यात, आणि या सामन्याला फिनिश केलाय. सामना जिंकला गेलाय होली क्रॉस घोडबंदर टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स होली क्रॉस घोडबंदर टीम. आणि बॅड लक टफ लक आय गावदेवी स्पोर्ट्स चिंचोडी पाटील पाडा टीम. थोडंसं आज क्षेत्ररक्षण फिल्डिंग डिपार्टमेंट साधारण पाहायला मिळालं, आणि त्यामुळेच हा मॅच त्यांना गमवावा लागतोय. आपण पाहतोय तर जबरदस्त खेळ जो आपल्याला पाहायला मिळाला, खास करून तो म्हणजेच होली क्रॉस टीमचा, होली क्रॉस घोडबंदर टीमचा प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण वळतोय. आणि